अझान खानचा हाऊस अरेस्ट असो किंवा गंदीबाज शो, आता सर्व काही सेन्सॉरशिपच्या बाहेर. कारण ओव्हर द टॉप म्हणजेच OTT प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणारी सामग्री आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकार क्षेत्राबाहेर राहणार आहे. मात्र 2021च्या माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत स्वतंत्रपणे नियंत्रित केली जाणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही महत्त्वाची माहिती दिली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची तपासणी करण्याचे काम सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन करते. मात्र OTT कंटेंटसाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही, कारण याचे नियमन 2021च्या माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत केले जाते. या नियमानुसार कायद्याने बंदी घातलेली कोणतीही सामग्री OTT प्लॅटफॉर्मवर टाकता येणार नाही. तसेच OTT वरील सामग्रीचे वयानुसार वर्गीकरण करणे अनिवार्य राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या नियमांचे पालन केले जाते आहे का हे पाहण्यासाठी सरकारने 3 टियर यंत्रणा लागू केली आहे, ज्यामध्ये एखाद्या प्रेक्षकाला OTT वरील मजकुराबाबत तक्रार असेल तर ती सर्वप्रथम संबंधित प्लॅटफॉर्मच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे नियमन केली जाईल. पहिल्या स्तरावर तक्रारीचे निराकरण न झाल्यास ती पुढील स्तरावर म्हणजेच प्रकाशक संस्थेकडे पाठवली जाईल आणि शेवटी तिसऱ्या स्तरावर केंद्र सरकार निर्णय घेईल. अशा प्रकारे आता OTT प्लॅटफॉर्मला सिनेमॅटोग्राफ ऍक्ट ऐवजी माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करावे लागणार असल्याने सेन्सॉर बोर्डाकडून वेगळे प्रमाणपत्र घेण्याची कटकट उरणार नाही. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.